टिप्पणी खूप सुंदर आहे का देवाचं वचन आपल्या जीवनात आपण जाहीर करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचं वचन? देवाचं वचन. देवाचं वचन. कारण वचनामध्ये सामर्थ्य आहे. वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाचं वचन जिवंत, पवित्र आणि खरोखर बंधनाला तोडण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान वैचारिकरित्या आक्रमण करतो. कसं? वैचारिकरित्या. तो तसं वातावरण क्रिएट करतो आणि त्या वातावरणाद्वारे आमच्या मनावर तो प्रभाव टाकतो. आणि मग प्रत्यक्षात लढण्या अगोदर वैचारिकरित्या आपण ती लढाई हरून जातो. कारण मानसिकरित्या आपलं संतुलन जागेवर राहत नाही आणि ते विचार आम्हाला अत्यंत डिप्रेशनकडे घेऊन जातात. आणि सैतानाचं हेच शस्त्र आहे का प्रत्यक्षात लढण्या अगोदर तो वातावरणाद्वारे आणि शब्दाद्वारे आमच्यावर प्रभाव टाकतो. कशाद्वारे? वातावरणाद्वारे. कारण बायबल सांगतं, जर पेत्राचं पहिलं पत्र काढलं आपण, पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 8th वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. पुन्हा वाचू. 8 वचन. सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. नाव आमचा शत्रू कोण आहे? सैतान. कमॉन, माझी इच्छा बोलावाच. कोण आहे? सैतान आहे. पण त्याचं स्वरूप सांगितलंय कामाचं. आणि कामाचं स्वरूप आहे गर्जना करणं. काय करणं? गर्जना करणं. प्रत्यक्षात सैतान लढणार नाही, पहिले वातावरण निर्मिती करतो. काय करतो? वातावरण निर्मिती. असं वातावरण तुमच्या अवतीभोवती निर्माण होईल का त्याद्वारे तुम्ही जे पाहताय आणि जे ऐकताय ते लढण्यापूर्वीच तुमचं मनोबळ पाडून टाकणार. आणि त्याचं उदाहरण आहे गोल्यात. इस्रायल लोकांना ज्यावेळेस लढायचं आव्हान दिलं तर प्रत्यक्षात गोल्यात आला. कोण आला? एक चांगला युद्धवीर स्वतः येऊन लढायचं काय देतो? आव्हान देतो. एक साधारण निरोप्याला पाठवून हे आव्हान देऊ शकले असते, पण मुळात सैतानाची इच्छा होती का त्याचं स्वरूप लोकांनी पाहावं आणि लढाईच्या पूर्वीच शस्त्र टाकून द्यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. गोल्यात एक साधारण व्यक्ती नाही का स्वतः येऊन त्यांनी म्हणजे लढाई बी त्यांनी करायची आणि लढाईचं आमंत्रण पण तोच देणार. असं नाही होणार. जर आम्ही सैन्यांचा अभ्यास केला तर निरोपे वेगळे असतात. निरोपे वेगळे असतात. पण गोल्या स्वतःच काय घेऊन येतो? आव्हान घेऊन येतो. निरोप घेऊन येतो का मीच लढणार आहे. म्हणजे शत्रूंना हे पाहावं का तुमची लढाई कोणाबरोबर आणि मानसिकरित्या प्रभाव पडावा. आणि मानसिकरित्या जर प्रभाव पडतो तर बायबल सांगतं का लोकांनी लढण्यापूर्वीच आपले शस्त्र काय दिले? टाकून दिले. आज सैतान असं वातावरण निर्माण करणार का लढण्यापूर्वीच तुम्ही शस्त्र काय करावेत? टाकून द्यावे. आणि मग मनात तुम्ही हारलेत तर प्रत्यक्षात देवाकडून कार्य करायची अपेक्षा बाळगू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर पाहिजेत? कम ऑन. तुमचं उत्तर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या विचारात त्या विचारांना पराजित करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की येशूला पण एका क्षणात अशा अनेकशा गोष्टी दाखवल्या आणि त्याच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला सैतानाने. कोणी? सैतानानं. वाचू या ठिकाणी खूप सुंदर वचन आहे ते, म्हणजे आम्हाला कळलं का कसं वैचारिकरित्या आम्हाला लढायचं. लूक 4 अध्याय 5 आणि 8 वचन. 5 वचन. आणि त्याने त्याला वर नेऊन काळाच्या एका क्षणात जगाची सर्व राज्ये त्याला दाखवली. पुन्हा वाचू. 5 वचन. आणि त्याने त्याला वर नेऊन काळाच्या एका क्षणात जगाची सर्व राज्ये त्याला दाखवली. बायबल सांगतं एका क्षणात. कोणाला? येशूला. सगळे बोला, कोणाला? येशूला. म्हणजे सैतानात ती ताकद आहे का तुमच्या समोर असं वातावरण तो निर्माण करू शकतो आणि त्याच्याद्वारे तुमच्यावर तो प्रभाव टाकू शकतो. तो प्रभाव त्यांनी कोणावर टाकला? येशूवर. जोरात बोल. कोणावर? येशूवर. तो प्रभाव त्यांनी येशूवर टाकला आणि ज्यास हा प्रभाव येशूवर टाकला, येशूने काय केलं? पुढे वाचू. 6 वचन. आणि सैतानाने त्याला म्हटले, हा सर्व अधिकार व त्याचे वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती दिले आहे. त्यांनी त्याचं सांगितलं पुढं. व माझ्या मनात येईल त्याला मी ते देतो. ज्या प्रती माझ्या मनात येईल त्या व्यक्तीला मी ते देणार. आता हे वातावरण कोणासमोर निर्माण केलं? येशू समोर निर्माण केलं. 2 गोष्टी त्याला प्रत्यक्षात ते दाखवलं आणि शब्दाद्वारे सैतान कोणाशी बोलतोय? येशूशी. आता येशूने काय केलं? पुढे वाचू. 7 वचन. म्हणून जर तू माझ्या पुढे नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. 8 वचन. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले. येशूने काय केलं? उत्तर दिलं. कमा सगळे बोल. येशूने काय केलं? उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? पुढे वाचू. प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची सेवा कर असे लिहिले आहे. प्रभू काय म्हणतो? असं लिहिले आहे. कशातून देवाने उत्तर दिलं? वचनातून. कमा सगळे बोला, कशातून? वचनातून. तो म्हणतो असं
लिहिलं आहे. म्हणजे पवित्र शास्त्रातला संदर्भ त्यांनी घेऊन आपल्या समोर जो सैतान त्याला प्रश्नाद्वारे आणि वातावरणाद्वारे बहकवण्याचा प्रयत्न करत होता, शब्दाद्वारे प्रभूने तो घेरा तोडला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण वैचारिकरित्या जे सैतान प्रेशर टाकतोय, वेगवेगळ्या गोष्टी असेल, आर्थिकरित्या प्रश्न असतील, एखादा तुम्हाला हप्ता भरायचा आहे, कुठं काही लोन पे करायचं, घराची इन्स्टॉलमेंट आहे, प्रेशर टाकणार, जॉब आहे, प्रेशर टाकणार, मॅरेज असेल, प्रेशर टाकणार, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे सैतान आमच्यावर दबाव टाकतो. हॉस्पिटलमध्ये असेल, सांगितलं असेल बाबा एवढं ठीक आहे, ह्याच्यात काही दिसत नाही ना, मग पुढच्या 4 टेस्ट करावं लागेल. पुढच्या 4 टेस्ट करावा आमचं लक्ष आताच्या टेस्टवर नसतं, पुढच्या 4 टेस्टवर. आम्हाला वाटतं इथं काय निघणार ना, पुढच्या टेस्ट मध्ये काहीतरी निघेल. सैतान प्रेशर क्रिएट करतो. पण प्रभूची इच्छा आहे का जसं तो शब्दाद्वारे, कशाद्वारे, शब्दांद्वारे, मनात काय चालू आहेत आमच्या विचार, सगळे बोला काय चालू आहे, विचार, आमच्या मनात कोणीतरी बोलतंय, बोलतंय, आपण म्हणतो की नाही देव करणार, पण परत तो 4 शब्द बोलतो. मग प्रभूची इच्छा आहे का जर तो बोलतो तर तू पण बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय करतोय आमच्या मनाशी बोलतोय, मग तू पण त्याच्याशी बोललं पाहिजे. येस. आणि तू देवाच्या वाटा धरून बोलला पाहिजे. तू वाचनाद्वारे बोलशील, परमेश्वर त्या मनातल्या घेऱ्यातून तुला बाहेर काढ. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले मनातल्या बंधनातून तुटा, मग सैताच्या बंधनातून तुम्ही सुटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं टार्गेट सैतान नंतर, पहिले आमचं मन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही डायरेक्ट कोणाशी लढतोय? सैतानासोबत. सैतानावर लढू नका. पहिले तुमच्या मनात जी निगेटिव्हिटी आहे त्याच्याशी लढा. येस. आणि एकदा तुमच्या विचारावर तुम्ही प्रभुत्व मिळालं तर ऑटोमॅटिक सैतान पराजित होईल आणि प्रभू तुम्हाला साक्षीकडे घेऊन जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जेही तो प्रेशर टाकतोय, ज्याही गोष्टीला घेऊन तुमच्या मनाशी बोलतोय, प्रभूची इच्छा आहे का गप बसू नको, त्याच्या बोलण्यात गुरफटू नको, त्याला प्रत्युत्तर दे. येस. काय दे? प्रत्युत्तर दे. तू प्रत्युत्तर देशील, तुला असं दिसल का तुझ्यावर जो घेरा आहे तो घेरा तुटतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा का मानसिकरित्या तू मोकळा झाला, 100% बाहेरचे बंधन ऑटोमॅटिक तुटतील आणि प्रभू तुझ्या जीवनात साक्ष घडवेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या विचारावर आपण ओव्हरकम केलं पाहिजे. येस. कोणाच्या वचनाद्वारे? देवाच्या वचनाद्वारे. किती लोकांकडे देवाचं वचन आहे? वचन पाहिजे. काय पाहिजे? वचन पाहिजे. येशू म्हणतो असं लिहिलं आहे, म्हणजे त्याच्याकडे काय आहे? वचन आहे. आणि तो स्वतःच वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ब्लेस व्हायचं असेल, तुम्हाला वचन बोलावं लागेल. येस. आणि एकदा का तुम्ही तुमच्या मनात स्थितीला पराजित केलं, 100% तुमच्या लाईफ मध्ये साक्ष घडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही शिकणार आहोत दाविदाद्वारे. कोणाद्वारे? दाविदाद्वारे. स्तोत्र 23. आज ह्याद्वारे प्रभू आम्हाला शिकवल. का मग काढू आपण स्तोत्र 23. काढलं स्तोत्र 23. हा, सर्व काढा. म्हणा माझ्या माग, प्रभू येशू, प्रभू येशू, मला आज नवीनतेने स्तोत्र 23 शिकवणार आहे. स्तोत्र 23 शिकवणार आहे. ऐक देहा, मला लक्ष लावू दे. कारण देव माझ्याशी बोलणार. आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी असं वाटत स्तोत्र 23 मला माहिती आहे, देह ऐकू देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याला म्हणायचं नाही मला आज नवीनतेने ऐकायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव वेगळ्या प्रकारे स्तोत्र 23 आम्हाला शिकवल. आणि या स्तोत्राद्वारे इथून पुढे तुम्ही फक्त स्तोत्र बोलणार नाही, बोलण्यामाग तुमचे आत्मिक भाव खरे असतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी फक्त आम्ही स्तोत्र 23 काय करतो, बोलून जातो, तोंडपाठ आहे, पण त्याच्या मागचा विश्वास नाही, त्याच्या मागचा भाव नाही. आणि जर तो विश्वास आणि भाव मला मिळाला आणि ज्यावेळेस मी त्या विश्वासाने ते बोलल, मग ते 23वा स्तोत्र मला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त पाठ असून जमत नाही, त्याचा गाभा जर आमच्याकडे असेल ना, मग ते प्रभावी काम करणार. आणि प्रभूची इच्छा आहे का ज्या प्रभावीपणे दावीद बोलला, कोण बोलला? दावीद बोलला. प्रभूची इच्छा का त्याच प्रभावीपणे, त्याच विश्वासाने मला बोलायचं. येस. आणि जस मी त्या विश्वासाने बोलल, हे स्तोत्र माझ्यासाठी ब्लेसिंग्स बनणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये विश्वास मिसळा. येस. काय मिसळा? विश्वास मिसळा. जर फक्त स्तोत्र 23 आहे पण त्यात तो विश्वास नाही, तर ते स्तोत्र 23 मला त्याप्रमाणे आशीर्वाद करणार नाही ज्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. येस. किती लोकांची इच्छा आहे की स्तोत्र मला ब्लेस झालं पाहिजे. मग चर्च जो विश्वास दाविदाकडे होता, या दृष्टीने तो बोलत होता, ती दृष्टी आज प्रभूला म्हणावं मला दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती दृष्टी जर मला मिळाली तर स्तोत्र मला ब्लेस करून जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 23 एका अशा स्थितीमध्ये दावीद बोलतो का ज्या समयी तो अत्यंत, म्हणजे त्याची परिस्थिती एकदम बिकट होती. त्याचा मुलगा अबशलोम हा त्याचा शत्रू झाला. शत्रू बाहेरचा नाही बरं का, कुठला? घरामधलाच. बाहेरचे शत्रूपेक्षा घरचे शत्रू डेंजर असतात. येस. बाहेरच्या शत्रूला डिफीट करणं सोपं असतं,
पण जर आपला शत्रू असेल ना तर मानसिकता खूप टॉर्चर असते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सैतान भावनात्मक करतो, तो म्हणतो जगाने केलं असतं चाललं असतं, मग तुझ्या लोकांनी केलंच कसं. आणि मग तो भावनेचा जो पेढा तो आम्हाला देतो ना, त्यातून आम्ही बाहेर पडत नाही. इथं साधी गोष्ट नव्हती. दाविदाने अनेक चॅलेंजेस ओव्हरकम केलं होतं. येस. पण आता चॅलेंज बाहेरचं नाही, कुठलंय घरामधलं. आणि म्हणून भावनात्मक तो तुटला होता. येस. त्याला माहित होतं जिंकलो मी तो माझाच घरचा हरणार आहे. इथं विजय जर त्याला भेटला तर शेवटी हार पण कोणाची आहे? घरातल्याच व्यक्तीची. कमॉन, कळतं. म्हणून ही लढाई त्यासाठी सोपी नव्हती, पण त्याला लढायची होती. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. कारण अबशलोमाने काय केलं होतं की त्याचं राज्य चालाकीने त्याच्यापासून हिसकून घेतलं होतं. येस. आणि त्या समयी तो आपल्या वैभवातून, त्याच्या महालातून त्याला आपला प्राण वाचून तिथून पळावं लागलं होतं. कोणाला? दावीदाला. सगळे बोला, कोणाला? दावीदाला प्राण वाचून आपला पळावं लागलं. त्या स्थितीमध्ये दावीद होता आणि कोणी आश्रय देणारं नव्हतं, कोणी साथ देणारं नव्हतं. आणि एक समय तो लोकांना पराजित करायचा. आता त्याचा मुलगा त्याच लोकांशी मैत्री करून कोणाला पकडण्याचा प्रयत्न करतो? दावीदाला. म्हणजे जे दावीदचे शत्रू होते आता त्याच्या मुलाचे ते कोण बनले? मित्र. कोण बनले? मित्र. आणि चहूकडून कोणाला घेरा टाकला? दावीदाला घेरा आणि त्या टाकला. स्थितीमध्ये कोण आहे? दावीद आहे. सगळे बोला, कोण आहे? दावीद आहे. पण दावीद खूप हुशार आहे. येस. उगच त्याला म्हणत नाही कोणाच्या हृदयाजवळचा, देवाच्या त्याला माहित हृदयाजवळचा. आहे का घेरा कसा तोडायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्यक्षात घेरा तोडण्या अगोदर त्याला त्याच्या मनातला घेरा तोडायचा होता. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या स्थितीमध्ये सुंदररित्या त्यांनी स्तोत्र आपल्या जीवनावर जाहीर केलं. कोणाच्या? स्वतःच्या जीवनावर. आपल्या जीवनावर जाहीर केलं. स्वतःला हे पटवून दिलं का तुझा देव काय आहे म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला स्वतःला हे पटवून देणं आहे का माझा परमेश्वर कोण आहे, माझा प्रभू काय करू शकतो. आणि एकदा का ते मला समजलं मग विजय मला 100% येस. मिळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? तो लोकांना बोलत नाही, कोणाशी बोलतोय? स्वतःला. सगळे बोला, कोणाला? स्वतःच्या मनाशी. हा, तो म्हणतो हे माझ्या जीवा तू का उदास आहेस, का निराश आहे. दाविदाची स्पेशालिटी होती का स्वतःच्या जीवाशी तो बोलायचं. येस. आणि आपल्या निराशेतून स्वतःला तो बाहेर काढायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या सुंदररित्या त्यांनी हे लिहिलं, त्यांनी स्वतःला पटवून दिलं का ज्या देवावर तू भरोसा ठेवतो, ज्या देवाचा तू आश्रय घेतो तो तुला लाजवणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. जाऊया स्तोत्रामध्ये. आणखी एक गोष्ट आत्म्याने आपण शिकू. मे बी थोडा लेट होईल पण देवा आज काहीतरी दिला आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 23 पहिल्या वचनापासून. यहोवा माझा मेंढपाळ आहे. शीर्षक पहिले, शीर्षक रीड कर. यहोवा माझा मेंढपाळ आहे. नाव त्यांनी सुरुवातच केली कशी? परमेश्वर माझा मेंढपाळ कारण आहे. तो स्वतः पण कोण होता? एक मेंढपाळ होता. सगळे बोला, स्वतः पण कोण होता? मेंढपाळ होता. त्याला माहित होतं का मेंढपाळ कशा प्रकारे आपल्या मेंढरांची काय घेतो? काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मानवीरित्या दावीद एक उत्तम मेंढपाळ होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला हे म्हणायचं का जर मी एक उत्तम मेंढपाळ आहे तर माझा परमेश्वर त्याही पेक्षा उत्तम मेंढपाळ येस. आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि जसं मेंढरांची काळजी वाहतात त्याही पलीकडे परमेश्वर माझी काळजी वाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत पहिल्या वचनापासून. यहोवा माझा मेंढपाळ आहे. काय म्हणतो चर्च तो? यहोवा माझा मेंढपाळ आहे. आणि इब्री भाषेत त्याचं त्या शब्दाला म्हणले रोही. काय लिहिलंय? रोही. परमेश्वर माझा रोही आहे, म्हणजे Yes. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा स्तोत्र 23 मध्ये फक्त लिहिले परमेश्वर माझा मेंढपाळ. पण योहानाच्या पुस्तकात दिले येशू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद फक्त काय म्हणला? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. पण आपण म्हणावं माझा परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. येस. आमेन. किती लोकांशी देव बोलतो? कम ऑन. माझी इच्छा आहे जे प्रभूने मला रिव्हील केलं. दावीद फक्त काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि येशू म्हणतो मी फक्त मेंढपाळ नाही, उत्तम मेंढपाळ आहे. म्हणून फक्त म्हणू नका परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मग तुम्हाला येशूने समजला असं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तिथं थोडंसं ऍडिशन घ्यावं लागेल, म्हणावं लागेल माझा परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग या मेंढपाळाचं वैशिष्ट्य काय? तर या मेंढपाळाला आम्ही ओळखतो. कोण ओळखतं? आम्ही. आणि त्याही पलीकडे तो मेंढपाळ आम्हालाही ओळखतो. येस. हालेलुया. कमॉन काढू. योहान या ठिकाणी इथं हात ठेवू. हे की राहणार इथं परत येणार. योहान याचा 10वा अध्याय फर्स्ट 11 वचन वाचू. 11 वचन. मी चांगला मेंढपाळ आहे. जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरांसाठी देतो. हा, तो म्हणतो मी कसा मेंढपाळ आहे? चांगला मेंढपाळ आहे. मी फक्त मेंढपाळ नाही, मी चांगला मेंढपाळ आहे. येस. कारण मेंढपाळ फक्त येशूच नव्हता, अनेक प्रकारचे मेंढपाळ जुन्या काळात आम्हाला दिसतात. पण देव म्हणतो की मी त्यांच्यापैकी नाहीये, मी उत्तम मेंढपाळ आहे. Yes. आणि मी असा मेंढपाळ आहे की मी आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देऊ शकतो. येस. म्हणजे देव आपलं प्रेम प्रगट करतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की आपल्याला हे कळावं का मी एकटा नाहीये, मला कोण आहे? मेंढपाळ आहे. फक्त मेंढपाळ का? उत्तम मेंढपाळ आहे. कम ऑन. कोणता? उत्तम
उत्तम मेंढपाळ आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी जीव देऊ शकतो. येस हालेलुया. मग जर माझ्यासाठी जीव देऊ शकतो तर माझ्या गरजा पूर्ण नाही करू शकत. येस करू मग शकतो. माझा विश्वास मला मोठा करायचा आहे तर मला उत्तम मेंढपाळ आहे आणि तो माझ्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे मेंढपाळाचं? 14 वचन खूप सुंदर आहे. 14 वचन 14 वचन, मीच चांगला मेंढपाळ आहे आणि जसे बाप मला ओळखतो व मी बापाला ओळखतो तसे मी आपले जे आहेत त्यांना ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्ही देवाला ओळखतो याच्यात विशेष आहे का? नाही, पण कोण मला ओळखतं? परमेश्वर आम्हाला हे विशेष ओळखतो. आहे. येस. कम ऑन, किती लोकांशी देव बोलतो? आम्ही प्रभूला ओळखतो याच्यात विशेष, नाही. पण देव मला ओळखतो हे विशेष. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू जिथं कुठं आहे, जसा कसा आहे, लक्षात घे का प्रभू तुला ओळखतो. येस आमेन. मग तू हे का म्हणावं का मी एकटाच आहे, मी निराधार आहे, मला पाहणं कोणी नाही, मला जवळ घेणारं कोणी नाही? पण बायबल सांगतं का मी त्याला काय करतो? ओळखतो. सगळे बोला, मी त्याला ओळखतो. आणि आमचं रडणं काय? पास्टर मला कोणीच विचारत नाही आणि देव तो म्हणतो मी याला ओळखतो. म्हणजे त्याच्यात तुला अभिमान नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कसला अभिमान पाहिजे? परमेश्वर मला ओळखतोय. परमेश्वर मला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अभिमान मला असावं का मी एकटा नाहीये. जरी माझ्या जीवनात काही चाललाय, असा प्रसंग आहे का कुणी माझा साथ देणार नाही, कुणी माझ्या उभं राहणार नाही, याने मला फरक पडत नाही. माझा देव मला ओळखतो. येस आता आमेन. देव ओळखतो तर देव फक्त लांबून ओळख देणारा नाही, देव काळजी वाहणारा येस परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आशा ठेवा चर्च का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो फक्त मेंढपाळ नाही, तो उत्तम मेंढपाळ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण ओळखतो? परमेश्वर मला म्हणून मला ओळखतोय. काळजी करायची नाही. येस. प्रेज द लॉर्ड. पुढे कंटिन्यू करू, पुढे जाऊ. त्याच्या स्तोत्र 23. हा मला काही उणे पडणार नाही. हा, पहिले तो म्हणतो परमेश्वर माझा, मेंढपाळ आहे. आणि पुढे काय म्हणतो? मला काही उणे पडणार नाही. मला काही, उणे पडणार नाही. पण सगळं उन्हच आहे. सगळं उन आहे. राज्य कुणी हिसकून घेतलं? मुलाने. सगळे बोला, कुणी? अब्शोलाने. त्याच्या मुलांनी राज्य हिसकून घेतलं. लोक वैरी झाले, कोणी साथ देणार नाही, सगळं काही गेलंय, पण तो म्हणतो परमेश्वर मला मिळून मिळून देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर माझा आणि मेंढपाळ मला आहे. काही उणे पडणार तर नाही. त्याला माहिती आहे चर्च का परमेश्वर यहोवा इरे. येस. यहोवा इरे कोण? यहोवा इरे. म्हणजे प्रोव्हायडर. परमेश्वर मिळून देणार. येस आमेन. कमॉन, किती सुंदर आहे. परमेश्वर माझा, मला काही, उणे पडणार आणि तो नाही. यहोवा इरे. येस. जे गेलंय माझा देव मला पुन्हा मिळवून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समय त्याच्याकडे काही नाहीये, आता सगळं काय झालं? निघून गेलंय. तो म्हणतो मला माहिती आहे तू यहोवा इरे आहे. ज्या प्रभूने आभारामाला मिळवून दिलं तोच परमेश्वर जे गेले ते पुन्हा मिळवून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आभारामाला मुलगा मागितला, 3 दिवस प्रवास केला. किती? 3 दिवस प्रवास. म्हणजे आत्मिकरित्या त्याचा मुलगा 3 दिवसापासून त्याच्यापासून दूर गेलाय. येस. पण ज्या समय त्याने तो वेदीवर झोपवला त्या समय प्रभूने त्याला अल्टरनेट त्याचा वेदी अर्पण प्रोव्हाइड केलं आणि गेलेला मुलगा प्रभूने परत दिला. येस. म्हणून असं लिहिलंय का त्या डोंगरावर देव मिळून देणार आहे. येस. देव मिळून देणारा. म्हणून तो यहोवा इरे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो मला काही उणे पडणार का नाही. उन्हा पडणार नाही, कारण माझा देव मिळून देणार आहे. येस आमेन. किती लोकांशी देव बोलतोय? कोण मिळून देईल? परमेश्वर मिळून देईल. देईल का चर्च? येस. पण आम्ही म्हणतो कधी होणार आहे देवा? किती वेळेस यायचं चर्चला? किती वेळेस यायचं? किती वेळेस यायचं? किती उपवास करायचे? सांगा तरी पास्टर. अरे तो तसं म्हणत नाही, तो म्हणतो माझा देव मिळून देणार आहे. येस आमेन. आज आमचा विश्वास आमच्या देवाच्या प्रती कमकुवत आहे. आमचा प्रभू आम्हासाठी काय करू शकतो हे आम्हाला समजत नाही. पण एकदा का मला कळालं का माझा देव कोण आहे, मी असं म्हणणार नाही का देवा कधी करणार, मी म्हणणार का देवा तू मिळून देणारा देवा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोबाला वाटला मुलगा गेला, पण कुणी मिळून दिला? परमेश्वराने. कमान दिला का चर्च? येस. सुनेमकरीनला वाटलं मुलगा गेला, पण कुणी मिळून दिला? परमेश्वराने. कमान मिळवून दिला का नाही दिला चर्च? येस दिला. पेत्राला वाटलं का मासे लागणार नाही, कुणी मिळून दिले? येशूने मिळून दिले. 38 वर्षाच्या व्यक्तीला वाटलं का मी चालणार नाही, कुणीच्या पाय मिळून दिले? येशूने. परमेश्वर मिळून देणार आहे. येस. म्हणून तो म्हणतो का मला काही उन्ह पडणार नाही. कारण जर माझा परमेश्वर माझ्यासाठी यहोवा इरे आहे तर तो माझी तरतूद करेल, मी देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीद्वारे सैतान तुम्हाला घेरा टाकतोय, काय टाकतोय? घेरा आणि टाकतो. म्हणतो बघ तुझ्या हातातून या गोष्टी काय होत चालल्यात, दिसून चालल्यात. मला काही फरक पडत नाही. मिळून देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. माझ्या ताकदी बाहेर आहे पण देवाच्या आटोक्या बाहेर नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, कोणाची ताकदी बाहेर आहे? माझ्या ताकदी बाहेर. सगळे बोला, कोणाची ताकदी बाहेर? माझ्या ताकदी माझ्या बाहेर. ताकदी बाहेर असेल पण देवाच्या आटोक्या बाहेर नाही. येस. तर देवाने इच्छा केली तर देव ते करू शकतो. Yes, आणि amen. देव त्याची दया माझ्यावर नवीन करणार.
म्हणून मी जास्त निराश होणार नाही. जरी मी एकटा आहे, जरी मला मदत नाही, पण मला माहित आहे गेलेल्या गोष्टी परमेश्वर पुन्हा मिळवून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, होणार का नाही होणार? येस. कोण करून देईल? परमेश्वर. फक्त बोलायचं नाही चर्च, तो विश्वास आमच्याकडे पाहिजे. येस. बाबा माझा देव मिळून देईल म्हणजे काय करल मला माहित पाहिजे, तो यहोवा इरे आहे. किती लोकांना समजतं? जर तुमचा विश्वास या स्तोत्रामध्ये असेल ना, तर हे स्तोत्र तुम्हाला प्रभू ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करू. पुढे काय लिहिले? सेकंड वचन. 2 वचन. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. पुढं तो मला संथ पाण्यावर नेतो. आता परत वाचू. सेम. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला संथ पाण्यावर नेतो. तो मला कोणत्या कुरणात बसवतो? हिरव्यागार कुरणात महाल बसवतो. राहिला का? दाविदाचा महाल राहिला का? नाही. थोडं बायबल वाचत जा म्हणजे मला एक्सप्लेन करायला सोपं जात जाईल. मी सांगितलं की मुलांनी राज्य काय केलं, हिसकावून घेतलं. पण तो म्हणतो परमेश्वर मला कोणत्या कुरणात बसवतो? हिरव्यागार कुरणात पण बसवतो. वास्तविक सत्य असं होतं की तो जंगलात होता, येस. तो अरण्यात होता, आश्रय घ्यायला जागा नव्हती. पण तो म्हणतो का नाही, माझा परमेश्वर मला हिरव्या कुरणात बसवणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहित आहे देव दुबळ्याला धुळीतून धुळीतून उचलतो. आणि दारिद्र्याला उकड्यातून उचलणारा उचलतो. परमेश्वर Yes, आहे. hallelujah. म्हणून माझा परमेश्वर मला ह्या स्थितीमध्ये जास्त वेळ ठेवणार नाही. तो आपलं वचन स्थापित करल आणि मग लाचाऱ्या व्यक्तीला पुन्हा उंच करल आणि आपला गौरव प्रगट येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमा स्तोत्र 13 काढू आपण. स्तोत्र 13 थोडं फास्ट जाऊ. 7 वचन. सहा वचन. 7 वचन नाही, स्तोत्र 113. सात वचन. तो दुबळ्याला धुळीतून उठवतो. कुठून? धुळीतून उठवतो. सगळे बोला कुठून? धुळीतून दावीद उठवतो. कुठे आता? जंगलात. तो दुबळ्या स्थितीमध्ये आहे, गरीब अवस्थेमध्ये आहे, पण तो म्हणतो का जसं दुबळ्याला परमेश्वर उचलतो तोच देव मला या स्थितीमधून काय करणार. उचलणार. आणि पुढे काय लिहिलंय? तो दरिद्र्याला उकिरड्यावरून उचलतो. दरिद्र्याला कुठून उचलतो? उकिरड्यावरून पुढे उचलतो. वाचू. पुढे खूप सुंदर आहे. 8 वचन. ते यासाठी की आपण त्याला अधिपतींच्या बरोबर. कोणाबरोबर? अधिपतींच्या बरोबर जिथून माझं स्थान काय झालं, निघून गेलं. ज्या लोकातून मला काढून टाकलं, माझा परमेश्वर पुन्हा ते दिवस वळून आणणार. येस. आणि माझा परमेश्वर पुन्हा तिथं मला स्थापित करेल आणि आपला गौरव करून घेईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण करू शकतो? परमेश्वर. दाविदाचा विश्वास होता का गेलेलं ऐश्वर्य परमेश्वर मला पुन्हा मिळवून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो ना का तो मला कोणत्या कुरणात बसवतो? हिरव्यागार कुरणात सगळे बोला बसवतो. कोणत्या कुरणात? हिरव्यागार कुरणात बसवतो. वास्तविक सत्य तसं नव्हतं, पण Yes. त्याचा विश्वास होता गेलेल्या गोष्टी पुन्हा परमेश्वर मिळवून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाने केलं का नाही केलं? येस केलं. देवाने त्याचं ऐश्वर्य त्याला दिलं का नाही दिलं? येस दिलं. तोच परमेश्वर आम्हाला ते मिळवून देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे तो म्हणतो का तो मला कोणत्या पानावर नेतो? संत पाण्यावर नेतो. सगळे बोला कोणत्या पाण्यावर? संत पाण्यावर नेतो. संत पाण्यावर. म्हणजे शांती येणारा परमेश्वर. कसा? शांती देणारा म्हणजे माझ्या जीवनात जरी परमेश्वर. विस्कळीतपणा आहे, अस्थिरपणा आहे, पण मला माहिती आहे का माझा परमेश्वर यहोवा शालोम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझा देव मला शांती येणार आहे. येस. काय करणार आहे? शांती देणारा. आता दावीद असं म्हणतो का संत पाण्यावर, वाहतं पाणी नाही. कोणतं? संत पाणी. दावीद एक मेंढपाळ होता आणि त्याला माहित होतं का वाहत्या पाण्यात तशी तहान बुजत नाही जसं संत पाण्यात तहान बुजते. येस. म्हणून तो म्हणतो का वाहत्या पाण्याप्रमाणे नाही, संत पाण्यात माझा प्रभू मला Yes, देईल. hallelujah. म्हणजे माझा देव मला अशी शांती देईल का मग ती शांती कुणी काढून घेणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, असं लिहू शकलं असतं ना, तो मला वाहत्या पाण्याकडे नेतो. तो कोणतं पाणी म्हणतो? संत पाणी. कारण तो एक मेंढपाळ आहे, त्याला माहिती का वाहत्या पाण्यात तशी तहान बुजत नाही. पण संत पाण्यात मेंढरू तृप्त होतं. Yes. आणि माझा परमेश्वर यहोवा शालोम आहे आणि तो खरोखर शांती मला देईल आणि माझी स्थिती बदलून टाकेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑन चर्च स्तोत्र बोलताना आपला विश्वास मोठा करा. येस. आणि म्हणा खरोखर जी अस्थिरता आहे ना, ही अस्थिरता राहणार नाही. माझा देव मला शांती प्रोव्हाइड करणार आहे. येस आमेन. Lord. हालेलुया. कमान, कोणाकडे पाहायचंय? देवाकडे कारण पाहायचं. देव करू शकतो. येस आमेन. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या त्याला गौरवासाठी. माहिती एक मेंढपाळ जर आपल्या मेंढराची काळजी वाहतो तर तो उत्तम मेंढपाळ आहे. Yes. आणि तो मेंढपाळ मला कधी सोडणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला प्रभू यहोवा शालोम आहे. कोण आहे? यहोवा शालो. म्हणजे काय देणारा? शांती देणारा. सर्व बोला, काय देणारा? शांती देणारा. जर तो रोही आहे, जर तो मेंढपाळ आहे तर नक्कीच मला तो शांती प्रोव्हाइड येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा मेंढपाळ येशू आहे का? येस. का दुसरा कोण आहे? जर माझा मेंढपाळ येशू असेल तर मला काळजी नाही. मेंढपाळाला माहिती आहे का त्याच्या मेंढराच्या जीवाला कशी शांती द्यायची. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुमची झोप उडाली आहे, कोणते विचार तुम्हाला खातायत, का तुमचं मन व्याकुळ आहे, देवापासून लपत नाही. पण तुम्ही म्हणावं का प्रभू ही स्थिती राहणार नाही, आज माझे विचार अस्थिर आहे, पण नक्की तू माझा ताबा घेशील आणि माझं माइंड, माझे विचार तू स्थिरने स्थापित करशील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? परमेश्वर. आणि देवाने केलंय चर्च. येस. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या. त्याच्या महिमेसाठी Yes. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करू. या ठिकाणी आपण स्तोत्र त्याच 3 वचन. तो माझा जीव ताजा करतो. तो माझा जीव ताजा करतो. नाव खूप सुंदर आहे चर्च. तो माझा जीव ताजा करतो. तो पहिले म्हणतो का तो मला संत पाण्यावर नेतो. काय करतो? संत पाण्यावर नेतो. मला शांती येतो. काय देतो? शांती. आणि तर लिहिलंय का तो माझा जीव ताजा करतो. म्हणजे परमेश्वर फक्त तुम्हाला आश्वासनच देणार नाही चर्च. जस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येणार ना चर्च, तुमच्या आतमधली स्फूर्ती आणि आवेश पुन्हा एका नवीन लेवलवर घेऊन जाणार. येस. का म्हणून किती लोकांना समजतं? ते फक्त वरवर पट्टीने बांधणार. ज्यास तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येणार, पुन्हा एक नवीन रूप येणार. का म्हणून माझी इच्छा आहे कळावं. आता दावीद वयोवृद्ध आहे. कसा आहे? वैरुद्ध. यंग होता त्यास कोणाला मारलं? गोल्यातला मारलं. सगळे बोला कोणाला मारलं? गोल्यातला मारलं. मी बी तशी ताकद आहे का आता? नाही. आता शरीर तसं आहे का? नाही. पण तो म्हणतो नाही, माझा परमेश्वर माझा जीव काय करतो? ताजा करतो. माझं बळ माझ्या देवाच्या सानिध्यात पुन्हा परमेश्वर नवीन करणार. येस. प्रेज द लॉर्ड. केलेली आशा परमेश्वर पुन्हा मिळवून देणार. Yes, केलेला आमेन. विश्वास परमेश्वर पुन्हा संजीवित करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हन्ना जीवात कडू होती. हन्ना जीवात कडू होती. मंदिरात येताना रडत आली. कशी आली? रडत आली. आणि जाताना अश्रू पुसून आणि भाकर खाऊन गेली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मंदिरात येताना ती व्याकुळ होती. मनात अनेक प्रश्न होते. पंडितांनी खूप त्रास दिला होता. पण जशी मंदिरात आली तिचं कडू पण निघून गेलं. Yes. आणि त्याच्या आतमध्ये एक नवीन आवेश आला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सानिध्यात तुमचं बळ परमेश्वर नवीन करणार. येस आमेन. भलेही अवतीभोवती कोणती मदत नाही, पण तुमचा आत्मविश्वास हाय असणार का माझा देव कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतं? तो माझा जीव कसा करतो? ताजा करतो. फ्रेश अनॉइंटिंग. ताजं तेल. कसं? ताजं तेल. घरात भरपूर भांडणं आहेत, भरपूर गोष्टी आहेत, पण चर्चला आलं का विश्वास नवीन लेवल. येस. हालेलुया. 6 दिवस परत एक नवीन ताकद, परत एक नवीन उत्साह. घरच्यांना प्रॉब्लेम वाटतो का? अरे जाताना निराश गेला होता. कसा गेला होता? निराश गेलता. येताना एक वेगळं स्माइल घेऊन येतो. येताना एक नवीन कॉन्फिडन्स घेऊन येतो. का? कारण देवाच्या सानिध्यात तो माझा जीव काय करतो? ताजा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का प्रभूला यहोवा रोफे म्हणलं. यहोवा रोफे म्हणजे निरोगी करणार. येस. कसा करणारा? निरोगी करणारा. माझ्या हृदयाला या सर्व निराशेतून मुक्त करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही जस्ट बोलाल, तुमचा विश्वास या विश्वासाने जाहीर करा का माझा देव माझ्यासाठी काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोण करल? परमेश्वर. कमान. होणार का तुमचा आवेश नवीन? अनेक वेळेस चर्चला येताना आनंद नसतो. काय नसतो? आनंद नसतो. पण जशी आराधना सुरू होती मूड बदलू लागतो. मूड बदलू लागतो. म्हणजे आज डिसाईड असतं एक साईडला काय करून टाकलं, आज बसत जास्त आराधनेत भाग घेणार नाही. जास्त हातपाय बी हलवणार नाही. आज थोडंसं ऑफच राहणार. एनॉन्टिंग वाहू लागतो, घेरा तुटू लागतो, माइंड फ्रेश होऊ लागतं. ऑटोमॅटिक माणूस उभा राहतो, विसरून जातो घरी काय घेऊन आलो होतो, लगेच हात वर, लगेच आनंद वेगळा. आणि परमेश्वर 2 मिनिटात त्याचा माइंडसेट बदलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस चर्चला येताना वादळातून यावं लागतं. कशातून? वादळातून. बाहेरचं वादळ नाही म्हणत मी. नाश्त्यापासून, आंघोळीपासून, रिक्षा पकडण्यापासून वेगवेगळं वादळ काय होतं? सुरू होतं. सगळं बोला काय होतं? सुरू होतं. इव्हन मला चर्च घेण्याच्या पूर्वी पण खूप वादळ असतात. हा सेटअप कर, तो सेटअप कर, हा सेटअप कर, पण माहित असतं का प्रभू तू करणार आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना कळत? जर तुम्हाला माहित असेल का माझा देव काय करू शकतो ना, 100% तुम्ही आवेशाने प्रभूकडे येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्ना जीवात कडू होती. ती म्हणली पाहिजे होती का आज मी मंदिरात जाणार नाही, पण तिला माहितीये का इथंच मी निरोगी होणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आपण म्हणतो आज चर्चला येण्याचा मूड नाही. हन्नेकडे बघ. मूड नसताना कुठं आली? मंदिरात आली. कमान. मूड नसताना मंदिरात आली. तिला माहितीये मूड जर बनल तर तो प्रभू जवळच बनणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा देव यहोवा रोफे आहे, तो आम्हाला निरोगी करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपला विश्वास ठेवा का देवाच्या सानिध्यात मी येईल, माझा विश्वास पुन्हा प्रभू आभाळाला टेकून टाकेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू कर. तो आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गांनी वाट दाखवित नेतो. हे खूप महत्वाचं आहे. तो आपल्या नावाकरिता मला कोणत्या?
न्यायीपणाच्या मार्गाने. कारण बायबल असं सांगतं का परमेश्वरला म्हणतात यहोवा सिदकीनू. येस, काय म्हणतात? सिदकेनू. जर या वर्षाचं कॅलेंडर तुमच्याकडे असेल चर्चचं, त्याच्यावर प्रभूचं नाव लिहिलंय आपण, यहोवा सिदकेनू म्हणजे देव आमचं न्यायीपण. येस, तो या ठिकाणी म्हणतो का जरी विपत्ती आहे, जरी त्रास आहे, पण मला माहिती आहे का मी देवाचा नीती मार्ग सोडणार नाही आणि ह्याच नीती मार्गाने माझा देव मला ब्लेस करणार. येस, आमेन. पहा, माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं, जे संकट असतात ना, सैतान येतो आणि म्हणतो शॉर्टकट घे. काय घे? शॉर्टकट. काय फायदा नाही प्रार्थना करून, चांगला वागून काही फायदा नाही. तुला थोडस वाकडं व्हावं लागेल. सैतान येईल आणि मार्ग बदलायला हवं. पण दावीद म्हणतो का जरी विपत्ती आहे, जरी त्रास आहे, जरी दागाबाजी आहे, फटका आहे, पण माझा प्रभू नीतिमान प्रभू आहे, तो मला नीती मार्ग दाखवला आणि त्याच मार्गाने माझा देव मला ब्लेस करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान शॉर्टकट देतो. काय देतो? शॉर्टकट देतो. जेणेकरून तुम्हाला कळावं का देवाच्या मार्गाने नाही, कोणाच्या मार्गाने ब्लेस व्हाल? सैतानाच्या. कोणाच्या? सैतानाच्या. पण दावीद म्हणतो नाही, मी जरी विपत्तीत आहे, मी जरी त्रासामध्ये, मी जरी समस्यामध्ये आहे, पण मी देवाच्याच मार्गाने चालल आणि हेच मार्ग मला ब्लेस करणार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू शिवाय दुसरा पर्याय नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या त्रास येतील, समस्या येतील, प्रार्थना बंद करू नका, आराधना बंद करू नका, देवाच्या प्रती आपला विश्वास आस्था कमी करू नका. जसे कसे असेल हन्नाप्रमाणे देवाच्याच सानिध्यात या आणि इथंच देवा गोष्टी बदलणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शॉर्टकट नकोय. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला कोणी दिलंय तर प्रामाणिकपणे त्याचं कसं द्या, परत द्या. कुणी कसं वागो, तुम्ही कसं वागा, चांगलं. नीती मार्ग सोडू नका, कारण आमचा देव नीतीचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान शॉर्टकट देईल. काय देईल? शॉर्टकट. आणि अबशलोम पण काय मारत होता? सगळं काय मारत होता? शॉर्टकट मारत होता. त्याला वाटत होतं का ह्याला मारून मला काय मिळेल? राज्य मिळेल. म्हणजे दाविदाला शाऊलाला मारायची संधी होती, दाविदाने शाऊलाला मारलं का? नाही मारलं. त्याला माहित होतं का नीती मार्गानेच मी राजा बनल, अनितीने मी बनणार नाही. अनितीचा मार्ग अबशलोमाचा मार्ग आहे आणि नीतीचा मार्ग हा दाविदाचा मार्ग आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टी समोर ठेवा. अबशलोमाला काय बनायचंय? राजा बनायचंय. आणि त्याची इच्छा आहे त्याने कोणाला मारावं? दाविदाला मारावं. दाविदाला पण काय बनायचं होतं? राजा. आणि त्याच्या हातामध्ये शाऊल होता मारण्यासाठी. येस. त्यांनी अनितीचा मार्ग निवडला नाही. तो म्हणतो देवाच्या अभिषेकावर काय टाकायचं नाही. हात टाकणं बरे मुलगा नाही. काय करतोय? शॉर्टकट. मुलगा हात टाकतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे ना, तर अनितीचा मार्ग निवडू नका. कोणाचा मार्ग निवडा? परमेश्वराचा सगळे मार्ग. बोला, कोणाचा? न्यायीपणाचा जर मार्ग. परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे तर मेंढपाळ भक्कम याची तुमची काळजी वाहण्यासाठी. येस, आमेन. तुमच्या जीवाला असं वाटेल का देव काही करत नाही, पण देव करतोय. देव तुझं मन बघतोय का तुझा भरोसा किती तुझ्या देवावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाची वाट सोडायची नाही. ह्याच वाटेत देवा आम्हाला ब्लेस करणार. येस, आमेन. कमान किती लोकांना कळतंय, किती सुंदररीत्या म्हणतो ना तो का तू आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गाने काय दाखवतो, वाट दाखवीत नेतो. म्हणून दुसरा पर्याय नको. येस. प्रेज द लॉर्ड. कमान कोणता पर्याय नको? दुसरा पर्याय नको. इथंच राहा देवाच्या सानिध्यात आणि देव स्थिती बदलणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनात प्रश्न येतात का मग मी चर्चला जातो, मी प्रार्थना करतो, देवाचं भय धरतो, मग मला काय मिळतंय? सैतान थोडं भावनात्मक करतो. काय करतो? भावनात्मक आणि करतो. धार्मिकता मोजून दाखवतो. काय मोजून दाखवतो? धार्मिकता मोजून तू किती दाखवतो. चांगला आहे आणि तुझ्याबद्दल नेहमी वाईट घडत आलं, नेहमी वाईट घडत आणि आलं. मग हे तर मनासारखं बोलला कोण? सैतान. प्रत्येक बिलीवरला हेच वाटतं की मी किती चांगला आहे. आणि मग माझ्याच बाबतीत असं काय घडावं. बस सैतानला वाटतं माझं भांडवल भेटलं आणि तेवढं घेऊन तो देवाजवळ कोण? आपण. बघ प्रभू एवढं चांगलं वागून तुझं चांगुल पण तुझ्याद्वारे नाही, तुझं चांगुल पण प्रभूवर विश्वासाद्वारे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या काय म्हणतात त्याला तत्वामुळं आम्ही न्यायी नाहीत, प्रभूवर विश्वास ठेवल्याद्वारे आम्हाला न्यायीपण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतान जास्त तुम्हाला म्हणाल तू खूप चांगला आहे, म्हणा ईश्वर विश्वास ठेवल्याद्वारे मी चांगला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तुमचं चांगुल पण तुमच्या डोक्यात शिरल आणि ते तुम्ही घेऊन कोणाकडे बसाल? देवाकडे. प्रभू काय चाललंय, एवढी प्रार्थना एवढी उपास, ते बघ दारू पितात, काय काय करतात, किती चांगलं चाललंय. ते म्हणतो तुझं न्याय पण तुझ्या डोक्यात शिरलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू चांगला आहे पण माझ्यावर विश्वास ठेवल्याद्वारे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? कमॉन समजतंय चर्च आपलं न्याय पण आपल्यामुळे नाही, कोणाद्वारे? परमेश्वरावर विश्वास देवावर ठेवल्यावर. आशा ठेवा. जरी आज प्रार्थनेचं उत्तर दिसत नाही, आज मार्ग मोकळे झालेले दिसत नाही, जरी तुमच्या वाटेला अंधार आहे, पण देव इथंच तुम्हाला प्रकाश दाखवणार. येस, आमेन. हे यशाचं वचन काढू. हे प्रत्येक विश्वासाऱ्यांसाठी जे प्रार्थना करतात पण त्यांना आन्सर येत नाहीत. काय येत नाहीत? उत्तर येत नाहीयेत. प्रार्थना आहे, उपास आहे, देवाला समर्पण आहे, सगळं चांगलं आहे, स्पिरिच्युअली सगळ्या क्वालिटी त्यांच्यामध्ये, पण त्यांना उत्तर येत
नाही. मग हा प्रश्न स्वाभाविक आहे का सैतान मनात टाकणार, एवढं चांगलं वागून तुला काय मिळतंय? पण पहा देव काय बोलतो आज तुम्हाशी. यशाया 50:10 वचन रीड करू. 10 वचन. यहोवाचे भय जो धरतो आणि त्याच्या सेवकाची वाणी मान्य करून ऐकतो असा तुम्हामध्ये कोण आहे? जरी तो अंधारात चालतो आणि त्याला काही प्रकाश नाही. जरी तो कशात चालतो? अंधारात चालतो. वाणी कोणाची ऐकतो? सेवकाची वाणी सगळे बोला, ऐकतो. कोणाची? सेवकाची म्हणजे वाणी. देवाचं वचन ऐकतोय पण तरी कशात चालतो? अंधारात चालतो. त्याला प्रकाश नाही. कमान सगळे काढा बायबल, सगळे काढा प्लीज, सगळे रीड करा. हे वचन सर्वांसाठी. जर तुम्ही प्रार्थनेत आहात, तुमचं स्पिरिच्युअल लाईफ स्ट्रॉंग आहे पण रिझल्ट नाहीये, काय नाहीये? रिझल्ट नाही. मग हे प्रश्न येईल का आता कुठं जाऊ प्रार्थनेला? आम्हाला वाटतं ना आता एवढ्या प्रार्थना झाल्या, आता कोणत्या पास्टला ट्राय करू? तर प्रभू काय म्हणतोय वचन तुमच्यासाठी, वाचू, रीड करू. सेम 10 वचन. यहोवाचे भय जो धरतो आणि त्याच्या सेवकाची वाणी मान्य करून ऐकतो असा तुम्हामध्ये कोण आहे? जरी तो अंधारात चालतो आणि त्याला काही प्रकाश नाही. जरी तो अंधारात आणि चालतो त्याला काही प्रकाश नाही. पुढे काय लिहिलंय? तरी तो यहोवाच्या नावावर भरोसा ठेवतो. तरी तो यहोवाच्या नावावर भरोसा सेम. ठेवतो. आज अशी काही स्थिती आहे आपली का प्रभू मध्ये आहोत तरी अंधारात आहोत. येस. पण देव म्हणतो का ह्याच अंधाराचा प्रकाश मी नक्की करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाची स्थिती बदलली का नाही बदलली? येस. नीतिमान होता का नव्हता? येस होता. तरी वाटेला त्रास आले का नाही आले? येस आले. स्वतःचं राज्य जे देवाच्या कृपेने मुळे होतं, मुलांनी ते हिसकवलं. एक समय त्रास आला, दुःख आलं, पण परमेश्वराने पुन्हा त्याचा अंधार प्रकाशामध्ये बदलला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाला पण त्याच्या भावाने स्वप्न काय केलं? नाकारलं. बापाने पण स्वप्न काय केलं? नाकारलं. पण त्याच परमेश्वर देवाने पुन्हा योसेफाला स्थापित केलं का नाही केलं? येस केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूच्या मार्गात चालताना कधी कधी असं होईल का तुम्हाला उत्तर दिसणार नाही. तुमच्या प्रार्थनेत शंका धरू नका, तुमच्या विश्वासात शंका धरू नका. मला जरी अंधार आहे पण मला माहिती आहे का ह्याच विश्वासाद्वारे मी ब्लेस होणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समज कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. आणि ह्याच मार्गात देव आम्हाला ब्लेस कर. येस आमेन. खोटे मार्ग आम्हाला ब्लेस करणार नाही. नाही. पुढे तेच दिले खोट्यांबद्दल. वाचू 11 वचन. 11 वचन. पहा, सर्व जे तुम्ही विस्तो पेटवता आणि सभोवार आपणाला कोलितांनी वेढता ते तुम्ही आपल्या विस्तवाच्या जाळात आणि जे टेंभे तुम्ही पेटवले आहेत त्यांच्यामध्ये चाला. म्हणजे इथं असं म्हणायचं प्रभूला का जे स्वतःच्या कल्पनेनेच आपली मदत शोधतात, त्यांना वाटतं की देव करणार नाही, आणि आपल्याच बुद्धीने ज्या गोष्टी ते तयार करतात त्यांना वाटतात की इथून माझ्या जीवाला आधार मिळेल. प्रभू म्हणतो त्याच गोष्टी त्यांना पाशा बनणार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अबशालोमाला वाटत होतं का मी 100% काय बनल? राजा बनल आणि माझं राज्य स्थापलं जाईल. पण त्याचा मार्ग त्याच्यासाठी जीवाला घातक बनला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं हा शॉर्टकट आहे, काय शॉर्टकट आहे. पण तो शॉर्टकट तुम्हाला विसावा देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभू मध्येच विश्वास ठेवून प्रभू तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? कोण मला ब्लेस करणार? परमेश्वर ब्लेस करणार. प्रभू मला ब्लेस करणार आहे चर्च. तो मला सोडणार नाही. नाही. जर मी म्हणतो ना या ठिकाणी तुम्हाला नीती मार्गाने घेऊन चालतो तर तुमचं नीती मार्गाने चालणं व्यर्थ जाणार नाही. देवबाप तुम्हाला ब्लेस करेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं? पुढे वाचू या ठिकाणी आपण स्तोत्र 4 4 वचन. होय, मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही. कोणत्या खोऱ्यातून? मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी काय करणार नाही? भिणार नाही. मेंढरांना जस्ट मेंढपाळ घेऊन चालतो ना, त्याला माहिती आहे चर्च का उत्तम घास कुठं भेटणार आहे. पण वाटेत किती साप आहेत, किती विंचू आहेत हे कोणाला माहिती आहे? मेंढपाळाला माहिती. आणि त्याला माहित असतं का माझ्या मेंढरांना असं सुरक्षित घेऊन जायचं का रस्त्यात कोणता साप आणि विंचू त्यांना बाधाने बांधला पाहिजे. येस. दावीद एक कोण होता? मेंढपाळ होता. त्याला माहित होतं का अशा खोऱ्यातून जिथं साप विंचू आहे, जिथं दाऱ्या खोऱ्या आहेत, तसं तिथून मेंढरांना कसं न्यायचं. Yes. आणि तो म्हणतो का मला पण माहिती आहे का मृत्यू छायेच्या खोऱ्यातून माझा परमेश्वर मला कसा घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वाच. पुढे काय लिहिलंय? कारण तू माझ्या संगती आहेस. मृत्यू छायेच्या खोऱ्यातून जरी मी चाललो असलो तू माझ्या संगती आहेस. कोण आहे संगती? परमेश्वर. कम ऑन, किती लोकांना समजतं? माझ्या जीवनात जरी स्ट्रबल आहे, त्रास आहे, पण संगती कोण आहे? परमेश्वर आहे. जस्ट त्याचा आनंद करा. त्रास याचा आनंद करू नका. संगती कोण आहे याचा आनंद तुम्ही करा. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमचा प्रवास सोपा जाईल. योसेफ जेलमध्ये होता. कुठं होता? जेलमध्ये होता. बायबल वाचा, मला खूप टच करतं का जेलमध्ये असं लिहिलंय की देव त्याच्या बरोबर होता. येस. मग जर माझ्या देवाला आवडतं, माझ्या बरोबर राहिला, तर मी काय टेन्शन घेतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? दावीद कुठून चाललाय? मृत्यू छायेच्या घरातून. पण माझे संगती कोण आहे? परमेश्वर आहे. मग मला त्या गोष्टीचं का चिंता आहे चर्च? जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर माझा देव ती गोष्ट बघून घेईल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये का देवाला म्हणलंय तो यहोवा शामा आहे. येस. यहोवा शामा म्हणजे देव तेथे आहे. येस. देव इथे आहे. कुठं? जिथे तू कशामध्ये आहेस संकटात तिथं कोण आहे? परमेश्वर आहे. आणि नवीन करारात सांगितलं त्याला इमॅन्युअल म्हणलं. काय म्हणलंय? इमॅन्युएल. म्हणजे देव कोणा संगती? आम्हा संगती आहे. फक्त चर्च मध्ये का समस्येमध्ये? समस्येमध्ये पण. म्हणून आहे का नाही? येस, आहे. मग जर देव माझ्या बरोबर आहे तर मी व्यर्थपणे का चिंता करतो? येस. आणि मी म्हणतो विश्वास आहे पण चिंता करतो. चिंता विश्वासाच्या कशी आहे? अगेन्स्ट आहे. विरुद्ध आहे. कशी आहे? विरुद्ध. चिंता असेल तिथं विश्वास नाही, जिथं विश्वास आहे तिथं चिंता नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या संगती देव आहे का? येस, आहे. कमॉन आहे. तो Yes. यहोवा शामा आहे का? येस. शद्रक मेषक अबेदनेगो कोणत्या भट्टीत टाकलं? अग्नीच्या भट्टीमध्ये. कोण होता तिथं? परमेश्वर होता. दानियेला कुठं टाकलं? सिंहाच्या गुहेमध्ये. सगळ्याला कुठं टाकलं? सिंहाच्या कोण होता गुहेमध्ये. तिथं? परमेश्वर होता. कमॉन, होता का नव्हता? येस. अरिष्ट होतं, संकट होतं, जीवाला हानी होती, पण बायबल सांगतं का देव तिथं होताच. Yes. मग त्यांच्या बरोबर देव आहे, आपल्या बरोबर प्रभू नाहीये का? येस, आहे. कमॉन, आहे का नाहीये? मग मी का निराश व्हावंच? मृत्यू छायेच्या कृतीने चाललो असतो तर मी भिणार नाही. का? कारण माझ्या संगती कोण आहे? परमेश्वर आहे. कमॉन, माझ्या संगती कोण आहे? परमेश्वर आहे. जर प्रभू माझ्या बरोबर आहे तर 100% मला जीवन आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. पुढे खूप सुंदर लिहिले. पुढे कंटिन्यू कर. तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करतात. हा, मेंढपाळाच्या हातात किती गोष्टी आहेत? काठी असते. काठी आणि आकडी. काठी जी आहे ना चर्च मोजण्यासाठी कशासाठी आहे? म्हणजे रात्रीच्या समय मेंढपाळ काय करतो? एक काट्याचं कुंपण तयार करतो आणि त्या ठिकाणी तर अशा गुफा असायच्या. म्हणून मेंढपाळ दाराजवळ थांबणार. कुठे थांबणार? दाराजवळ. आणि एक मेंढ रुग्णाच्या काठी खाली जाणार. मेंढपाळाच्या काठी घालून. त्याच्या मोजणी जर कमी भरलं तर त्याला कळतं एक मेंढर कुठे राहिलं. हरवले. त्याला माहिती आहे का आता जर हरवलंय तर मला काय करायचंय? शोधायचंय. म्हणतो तुझी आकडी व तुझी काठी काय करतात? मला धीर देतात. मला जरी वाटलं मी हरवलो पण तू मला शोधून काढणार आहेस. येस. हालेलुया. का मग लोकांना समजतं? तुझी आकडी व तुझी काठी मला काय देतात? धीर देतात. म्हणजे मी जरी निराश झालो, मी जरी हातात झालो, मी जरी तुझी आशा सोडली, पण तू माझ्या प्रती आशा सोडत नाहीस. येस, आमेन. तू मला पुन्हा काय करतोस? शोधायला येतोस. म्हणजे कधी कधी असं होतं का प्रार्थना आपण बंद करतो, चर्चला येत नाही, पण अचानक कोणतरी सिस्टर बरोबर घरी येऊन जातात आणि पुन्हा आम्हाला पुश करतात. कोणाकडे ये? परमेश्वराकडे ये. म्हणजे देव बघतो माझ्या मोजनीत एक तरी काय भरतोय, कमी भरतोय. म्हणून देव पुन्हा आपल्या निरोपाला पाठवून त्याला आपल्या जवळ घेतो. येस. कमॉन, किती लोकांना कळतं? आपण ज्या जीवात खूप कडू होतो, असं वाटतं जाऊ द्या प्रार्थना बिर्थना सगळं बंद, आता चर्चला नाही जायचं. अद्भुतरित्या कोणी ना कोणी आपल्या जीवनामध्ये येतं. का? कारण मेंढपाळ काय करतो? मेंढर मोजतोय आणि तो म्हणतो माझ्या काठीत एक मेंढरू कमी आहे, म्हणून त्याला हुडकायला तो परत एकाला पाठवतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुसरं सांगितलं आकडी. येस. आकडी म्हणजे एक मोठं दांडकं असं, त्याला गोल जे असायचं, म्हणजे जर अडकलं तर काय करायचं? बाहेर काढायचं. आणि दुसरं एखादा प्राणी जर आक्रमण करायला आला तर मेंढपाळाकडे बघून त्या मेंढरांना एक धास्ते, एक हिंमत असायची की आमच्या सुरक्षिततेसाठी ह्या मेंढपाळाकडे एक उत्तम काय आहे? शस्त्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? हे माईक स्टँड दिसतंय ना, असं मोठं दांडकं. कसं? मोठं. कोणाच्या हातात? मेंढपाळाच्या हातात. मेंढरांना कॉन्फिडन्स, आम्ही सुरक्षित आहे, कारण मेंढपाळाच्या हातात शस्त्र आहे. ती काठी आहे. काय आहे? काठी आहे. आणि ती काठी आमचा काय करू शकते? प्राण वाचवते. प्रभूच्या प्रार्थनेत आपण काय म्हणतो? राज्य, सामर्थ्य आणि गौरव कोणाचं आहे? परमेश्वराचं. सेम जसं मेंढपाळाच्या हातात काठी आहे ना, तसं राज्य, सामर्थ्य आणि गौरव देवाच्या हातात. येस. हालेलुया. म्हणून मी कसा आहे? सुरक्षित. सुरक्षित आहे. कमॉन, किती लोकांना समजतं? येस. प्रभूची इच्छा आहे चर्च या स्तोत्रामध्ये गांभीर्य यावं. आणि जसं तुम्ही स्तोत्र आता बोलाल ना चर्च, त्या विश्वासाने तुम्ही बोला. येस. आकडी व काठी म्हणजे राज्य, सामर्थ्य आणि गौरव प्रभू तुझं आहे आणि तुझ्यामध्ये 100% मी सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, आहे का नाही? येस. कोण करल? परमेश्वर करल. हे दावीदाला कळत होतं. चर्च स्थिती विपरीत आहे. स्थिती कशी आहे? विपरीत आहे. कोणी संगती नाही, कोणी साथ देणार नाही, पण तो बोलून गेला. आणि जर तुम्ही देवाच्या नावाने बोलता तर तुमचे निराशेचे बंधन तुटतात. येस. आणि आमेन. ते बंधन तुटतात, देवाचं कार्य 100% होतं. येस. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. पुढे जाऊया आपण. 5 वचन. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. हा,
तू माझ्या डोक्याला तेल लावतोस, हा परत माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. आता पहा, मेंढपाळ काय करतो, त्याला माहिती लांडगे असतात. काय असतात? लांडगे. मग लांडगे असल्यामुळं तो आपल्या मेंढरांना चारा खाऊ घालायला नेतो का नाही नेत? येस, नेतो. का म्हणे खूप सुंदर आहे. त्या टायमाला मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन चालला, जंगलात घेऊन चालला. कुठं? जंगलामध्ये. डोंगरावर. पण त्याला माहिती आहे भोवती कोण आहेत? लांडगे आहेत. पण त्याला माहिती आहे लांडगे जरी असले पण मेंढपाळ आपल्या मेंढरांना लांडग्यांच्या मध्ये पण अन्न खाऊ घालतो. येस, हालेलुया. किती लोकांना समजतं? आजही आम्ही जांभळी या ठिकाणी गेलो, तिथं आम्ही ते कोले का लांडगे काहीतरी असं बघतो त्या ठिकाणी. आणि आम्ही पाहिलंय की त्यांच्या इथं त्यांनी अशी जाळीची फेन्सिंग बनवलेली त्या मेंढरांसाठी. मेंढरांना जरी लांडगे, त्यांना माहिती आहे आम्हाला टेन्शन नाही, कारण आमच्या मेंढपाळाने आम्हाला जाळीचं कव्हरिंग दिलं आहे. आणि आतमध्ये बसून आम्ही काय खातोय? चारा खातो. सेम चर्च. आपला मेंढपाळ कोण आहे? परमेश्वर आहे. सगळं बोला, कोण आहे? परमेश्वर आहे. आमच्या अवतीभोवती जरी शत्रू असतील पण आमचा देव आमच्या बाजूने उभा राहणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएल परक्या राष्ट्रात होता. कोणत्या राष्ट्रात? परक्या राष्ट्रात. सगळं बोला, कोणत्या राष्ट्रात? परक्या. आणि परक्या राष्ट्रात परके लोक त्याच्या विरोधात षडयंत्र करत होते, पण देवाने दाखवून दिलं परक्या राष्ट्रामध्ये पण मी तुमच्या बरोबर आहे. येस. किती लोकांना समजतं? परक्या राष्ट्रात. कोणत्या? परक्या राष्ट्रामध्ये. शद्रक मेशक अबेदnego कोणत्या राष्ट्रात? परक्या. पण देव दाखवतो शत्रूच्या जरी छावणीत तुम्ही असले, म्हणजे शत्रू होते. कोण होते? शत्रू. शत्रूच्या छावणीत पण त्याच्याबरोबर कोण होता? परमेश्वर आणि होता. देवाने शत्रूच्या छावणीत पण त्यांना उच्च पदाने ब्लेस केलं. येस, हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? तुम्ही बायबल वाचलं, दानियल, शद्रक, मेशक, अबेदnego या लोकांना गुलाम म्हणून नेलं. कसं नेलं होतं? गुलाम म्हणून. पण परमेश्वराने गुलाम ठेवलं का? नाही ठेवलं. शत्रूच्या छावणीमध्ये प्रभूने मस्तक म्हणून त्यांना उंच केलं. येस, हालेलुया. कम ऑन, कळतंय? शत्रूच्या देखत तुम्हाला काय वाढतो? ताट वाढतो. सगळं बोला, काय वाढतो? ताट वाढतो. शत्रूच्या छावणीत यांना पद आणि त्यांचे लोक यांच्या अधीनतेत काम करतात. येस. तोच देव मला आणि तुम्हाला उंच करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शत्रू असतील पण माझा देव उंच करणार आहे. येस, आमेन. कम ऑन, आहे का नाही? येस, आहे. परमेश्वर करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचूया त्याच्यामध्ये. तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. काय लावतो? तेल लावतोस. मेंढपाळाचं काम होतं मेंढराच्या मस्तकाला काय लावायचं? तेल लावायचं. म्हणजे त्या तेलाद्वारे त्यांना अशी जंत वगैरे मस्तकावर होत होणार नाही, नाही. किंवा त्यांचे केस जर कातरले तर कातरताना त्यांना इन्फेक्शन होत नाही. म्हणतो माझ्या डोक्याला काय लावलंय? तेल लावलंय. मेंढरांना काय लावायचे? तेल लावायचे. इन्फेक्शन होणे. काय होणे? इन्फेक्शन होणे त्यांना, किंवा त्यांचे केस कातरताना त्यांना जखमा होऊ नये. आम्हाला पण प्रभूने काय लावलंय? तेल लावलंय. या परीक्षेतून जाताना तू तुटू नये म्हणून देवाने आम्हाला पण काय लावलंय? चर्च. तेल लावलंय. आणि त्या तेलाद्वारे परमेश्वर प्रत्येक आव्हानावर आम्हाला विजय देणार. येस, हालेलुया. ओके. दाविदाने गोल्यात किती लोकांना माहिती? दाविदाने कोणाला मारलं? गोल्यातला मारलं. कसं काय मारलं? त्याचा अभिषेक झालता. त्याच्यावर काय होतं? तेल होतं. सगळं बोला, काय होतं? तेल होतं. त्याच्यावर तेल होतं. चर्च. Yes. ज्याच्यावर तेल असणार त्याच्या आव्हानावर तो मात देणार. चर्च. येस, हालेलुया. आणि तो म्हणतो का माझ्या डोक्यावर पण काय आहे? तेल आहे. आणि तेल जसं मला पहिले प्रभूने विजय दिला तोच परमेश्वर मला पुन्हा विजय देणार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुमच्यावर तेल आहे का? येस, आहे. येशूची परीक्षा झाली पण पहिले काय आलं त्याच्यावर? तेल आलं. पहिले पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. पहिले तेल आलं आणि तेल घेऊन कुठं? लढाईस. कमॉन, किती लोकांना समजतं? लढाईच नाही, त्या बागेत जी त्याची काय झाली? परीक्षा झाली. कस काय विजय मिळाला? कशात होता? तेलात. येशूला वधस्तंभी दिलं. कुठे दिलं? वधस्तंभी. रात्री कोणत्या बागेत? गेसवनी बागेत. कोणते झाडं होते? सगळे बोला, कोणते? जैतुनाचे म्हणजे झाड. रात्रभर तेलात राहिला. येस, आणि हालेलुया. तेलात राहिल्यानंतर तुम्ही वधस्तंभ हरणार का जिंकणार? जिंकणार. हे तेलाचं सामर्थ्य आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दुसऱ्या कोणत्या डोंगरावर नाही गेला, बरोबर त्या ठिकाणी जिथं तेलाचा डोंगर आहे, जैतुनाच, आणि तो तेलात होता. आणि तुम्ही तेलामध्ये असणार, तुमची लढाई तुम्ही 100% येस, जिंकणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, माझ्या डोक्याला काय लावलंय? तेल लावलंय. आणि बायबल सांगतं अभिषेक जू तोडणार आहे. येस, आमेन. अभिषेक जू तोडतो. इवन तेल जखमा काय करतं? बरे पण करतं. प्रेज द लॉर्ड. मग तेल हे का नाही आपल्यावर? येस, आहे. कम ऑन, किती लोकांना समजतं? चर्च. आमचा विश्वास पाहिजे का माझ्या डोक्याला प्रभूने काय लावलंय? तेल लावलंय. ही लढाई मी हारणार नाही, मी जिंकणार. चर्च. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाचा अभिषेक ते माझ्या प्रभूचा अनुग्रह आहे. चर्च. कम ऑन, किती लोक बोलतात? म्हणा मी निवडलेला आहे, मी निवडलेला आहे, मी देवाचा अभिषेक ते, मी देवाचा अभिषेक, मी देवाचा प्रिय आहे, मी देवाचा प्रिय देव आहे, मला ओळखतो, देव मला ओळखतो, आणि देवाची काही ना काही योजना माझ्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव 100% आम्हाला प्रत्येकावर प्रेम करणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद बोलून गेला आणि दाविदाने अनुभव घेतला. देवाची इच्छा का तुम्ही बोला आणि अनुभव घेऊन पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय म्हणतो? पुढे वाचूया.
माझा पेला भरून वाहत आहे. हा परत माझा पेला भरून वाहत आहे. ना तो म्हणतो माझा प्याला भरून वाहत असं आहे. लिहिलंय. रोज परमेश्वराची कृपा आणि प्रेमदया आमच्यावर काय होती? नवीन होते. म्हणजे जो प्रभूचा फेवर काल होता तोच परमेश्वर आज पुन्हा एक नवीन कृपा माझ्यावर टाकणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन से माझा प्याला भरून वाहत आहे. पण वास्तविक सत्य हे होत होतं का उन्ह होतं? कसं होतं? उन्ह होतं. पण तो म्हणतो माझा प्याला भरून वाहणार. माझी देवाची कृपा पुन्हा विपुल होईल आणि माझा देव पुन्हा मला ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करू. 6 वचन खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. ओके पुन्हा 6 वचन खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. हा कसे दिवस? सर्व दिवस. सगळं बोला कसे दिवस? सर्व दिवस. आता दिवसा मेंढपाळ त्यांच्या बरोबर आहे येस आहे. आणि रात्री मेंढपाळ काय करायचा? काटे टाकून त्यांना आतमध्ये ढकलून पुढे बसायचं स्वतः गेटवर. गेटवर. पुढे बसायचा गेटवर. म्हणजे दिवसा पण कोण काळजी वाहतोय? मेंढपाळ. रात्री पण कोण काळजी वाहतोय? मेंढपाळ. आमचा परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. ज्या प्रभूने आज कार्य केलं तोच परमेश्वर ते उद्या कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कसे? सर्व दिवस. जो प्रभूने आज केलं तो उद्या पण करणार. येस जो प्रभू आमेन. दिवसा कार्य करतो तो रात्री पण. इव्हन मी तर नेहमी सांगतो आता माझा अनुभव झोपेत होतो कुठं होतो झोपेत. पण मी देवाचं कार्य पाहिलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रभूने मला मरू दिलं नाही. कारण लिटरली त्या समयी म्हणजे सकाळ 7 वाजली होती म्हणून सकाळची प्रार्थना पण माझी झालेली. त्या दिवशी मी प्रेयर मध्ये पण नव्हतो. रात्रभर ट्रॅव्हल्स करत होतो पण माझा देव मला विसरत नाही. माझा देव मला पाहतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या समय ती गाडी डिवायडरवर गेली. डिवायडर रोडच्या पलीकडे गेली. परत 5 मिनिटावर लाईनीवर परत नगरकडे आणि संध्याकाळी त्याच ठिकाणी परत थँक्सगिव्हिंगची प्रार्थना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण माझा परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया माझ्या मागे येस चालतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? चर्च तुम्ही बोला तर माझा देव काय करू शकतो. तुम्ही म्हणावं का न्यायी पण त्याच्याद्वारे आहे. तुम्ही म्हणावं का तो यहोवा इरे आहे, तो यहोवा शालोम आहे, तो यहोवा शामा आहे, तो सिदकेनो आहे, तो मक्काधीस आहे. देव काय आहे हे मला माहित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपल्या हातात मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आणि फंक्शन्स माहीत नाही. मग काय फायदा याच्याच? सेम तसंच आहे आपलं. बायबल आपल्याकडे आहे, पवित्र आत्मा आपल्याकडे असून पण आम्हाला आमचा देव माहितीच नाही. आणि देव माहित नसल्यामुळं आमची स्थिती बदलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचा शोध करा, देवाचं वचन जाणून घ्या. हे वचन तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना स्तोत्र समजलं? आपण पहिले पण शिकलो पण ते म्हणतो भूक ठेव, दरवेळेस तुला काहीतरी नवीन विने मी प्रगट करून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. कमान प्रभू तुमचा मेंढपाळ आहे का? येस मग आहे. तुम्हाला उन्ह पाडणार नाही. प्रेज द लॉर्ड. पडत असेल तर म्हणायचं होणारच नाही. माझा मेंढपाळ कोण आहे? परमेश्वर आहे. उन्ह पडलं तर काय म्हणायचं? परमेश्वर माझा मेंढपाळ. जर परमेश्वर माझा मेंढपाळ तर मला उन्ह पडणारच कसं? हे होणारच नाही. मी बिलीव्ह करत नाही, मी हे स्वीकारत नाही. माझा देव माझा पुरवठा करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही स्टँड घ्याल स्थिती 100% बदलल. येस. तुमची मानसिकता बदलल, बाहेरचे बंधन ऑटोमॅटिक तुटतील आणि तुमच्या लाईफ मध्ये साक्ष घडवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे चर्च का तुमच्या व्यक्तिगत प्रार्थना ब्लेस झाल्या पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲज अ पास्टर माझं काम आहे का मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. पण चर्च मध्ये टेस्टिमनी अशा पाहिजेत ना चर्च बॅलन्स पाहिजे. कसं पाहिजे? बॅलन्स. नाही ते चर्च फक्त एकतर्फे कसं पास्टरची प्रार्थना पास्टरची प्रार्थना पास्टरची प्रार्थना. पण तिथं असंही दिसलं पाहिजे का मी विश्वास ठेवला, मी देवाचं वचन मान्य केलं, मी देवाचं वचन जाहीर केलं, मग कळतं काही चर्च वाढत आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲज अ पास्टर मी नक्की प्रे करल पण मला आवडल जे वचनाद्वारे ब्लेस होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मला कळतं का माझ्या चर्चची काय होते? ग्रोथ. ग्रोथ आहे. मग हे चर्च एकतर्फे नाहीये. कसं नाहीये? एकतर्फे नाही. हे चर्च बॅलन्सनी वाढतं. येस. म्हणून तुमचा विश्वास तुम्ही जाहीर करा आणि ते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये साक्षी घडवल आणि आपला गौरव करून घ्या. येस हालेलुया. मला त्या साक्षी जास्त आवडतात ज्याच्यात लोक सांगतात ना का मी वचनावर विश्वास ठेवला, मी ते वचन बोललो, मग मला कळतं हा आत्म्यात ग्रो होतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आत्म्यात वाढा, देव तुम्हाला ब्लेस कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया आपण प्रे करू. थँक्यू जीसस. पण तू माझ्याकडे अपेक्षा लावून बघतोयस का माझ्या लेकरांनी बोलावं. तुझा देव तयार आहे कार्य करायला. येस. ओ मी अनॉइंटिंग फील करतो स्ट्रॉंग. कमॉन पटकन. ओ हालेलुया 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 हालेलुया. ओ स्ट्रॉंग लॉर्डचं प्रेझन्स इथं आहे.
डिक्लेरेशन द्या आता तुमच्या मुखाने. तुम्ही Yes. वचन ऐकलंय, Yes. तुम्ही वचन ऐकलंय आणि मी पाहतोय का ह्या देवाच्या उपस्थितीत तुम्ही जे बोलून जाल ना, चर्च परमेश्वर ती गोष्ट उचलून धरणार. येस आमेन. देव ती गोष्ट उचलून धरणार. पहा, ट्रेमेंडस अनॉइंटिंगला मी फील करतो. इव्हन जे Yes. ऑनलाईन पाहतात, मोठी दाट उपस्थिती पवित्र आत्म्याची. तुम्ही हा प्रेझेन्स फील करा जो मी फील करतो या समय. तो परमेश्वर देव इथं आहे. ओ हालेलुया प्रभू येशू. इव्हन जे ऑनलाईन माध्यमाने आहेत, आपला विश्वास हाय करा. Yes, इव्हन जे Jesus. तुम्ही ऐकलंय आज त्यावर तुम्ही कायम उभे राहा. तुम्ही Father. त्रासात आहात, तुम्ही Yes, आजारात Jesus. आहात, तुमच्या कुटुंबात कोणी व्यसनामध्ये आहे, तुमच्या नोकरीच्या समस्या आहेत, तुमच्या घराचे प्रॉब्लेम्स आहेत, Yes, yes, तुमच्यामध्ये Lord. ऐक्य नाही, Yes, तुमच्या Jesus. स्वभावामध्ये मेळ खात नाही, तुमच्या लेकराचे Yes, संसार Father. तुटलेत. आज Yes, कोणती Jesus. परिस्थिती असू द्या, ज्याद्वारे सैतान तुम्हाला घेरा टाकतोय, Yes, आज ते म्हणतो Father. घेरा तोड, Yes, Amen. घेरा तोड. Yes, Jesus. आणि जाहीर कर का परमेश्वर माझा उत्तम मेंढपाळ आहे. Yes, Amen. तो माझा उत्तम मेंढपाळ आहे. Hallelujah. आणि मला असा उत्तम मेंढपाळ मिळाला आहे का Yes, तो आपला yes. प्राण देखील माझ्यासाठी देतो. Yes, Jesus. तर माझ्या गरजा तो पूर्ण करणार Yes, नाही का? Amen. मला काही उन पडणार नाही. Yes, कारण माझा Papa. देव तो यहोवा इरे आहे. Yes, हे तो Papa. यहोवा इरे आहे. Yes, आणि जर तू Father. यहोवा इरे आहे, Yes, मला yes. खंड पडणार नाही. Yes, Jesus. माझ्यापासून गोष्टी लांब जाणार नाही. हो दे, Papa. गेलेल्या गोष्टी तू पुन्हा मिळवून देणारा परमेश्वर Jesus, आहे. Lord. प्रभूच्या नावाने रिसीव्ह करा Yes, चर्च. Father, आपला Lord. विश्वास जाहीर करा. Yes, Jesus. ज्या गोष्टी तुम्हाला कमी पडतायत, Yes, ज्या गोष्टी Papa. तुम्हापासून दूर जातात, Yes, Jesus. तुम्ही हे जाहीर करा का माझा देव मिळून देणारा देव आहे. Yes, Amen. हो, तो यहोवा इरे आहे. Yes, तो यहोवा Jesus. इरे आहे. ज्या प्रभूनी अब्रामाला इसाक मिळून दिला, ज्या प्रभूनी सुनेमकरींचा मुलगा तिला परत दिला, Yes, ज्या Jesus. प्रभूनी त्या मर्दखायला इव्हन सर्व इस्रायलला त्याचा प्राण मिळून दिला, Yes, तोच Father. परमेश्वर ते तुला मिळून देणार आहे. Yes, Jesus. आशा ठेव. Yes, Father. तू चांगला आहेस, Yes, Amen. तू प्रार्थना करणार आहे, Yes, Jesus. देवाचा भय धरणार आहे. Yes, आणि तुला Father, आता हा Lord. प्रश्न पडतो का मग प्रभू माझ्या बाबतीत असं का? Yes, yes, Lord. आणि मग पापी जे माझ्या अवतीभोवती पाहतो त्यांचं Yes, जीवन yes. सरळ नाही, मग Yes, प्रभू ते Father. का ग्रोथ आहेत? Yes, ते मग Papa. त्याचा हेवा करू नकोस, Yes, Jesus. त्यांचा हेवा करू नको. Yes, Amen. तू आपला विश्वास देवाकडे कर. Yes, Jesus. आणि अंधारात पण तू आशा ठेव. Yes, जसं yes. योसेफाला प्रभूने सोडलं नाही, तोच देव याही स्थितीमध्ये तुझ्या बरोबर आहे. Yes, Amen. रिझल्ट दिसत नाही याचा अर्थ हे नाही का देव तुझ्या बरोबर नाही. Yes, Jesus. योसेफ अनेक दिवस त्या कारागृहात राहिला, पण बायबल सांगतं का देव पण त्याच्या बरोबर राहिला. Yes, मग तू Amen. पण हा विश्वास ठेव का जरी रिझल्ट नाही पण Yes. देव माझ्या बरोबर आहे. Yes, Jesus. आणि जर देव माझ्या बरोबर आहे तर Yes, माझी yes. साक्ष जास्त दिवस लांबली जाणार नाही. Yes, बायबल Amen. सांगतं मी दिलेलं वचन लांबणीवर पडणार नाही. Yes, तो समय Father. तो दिवस तो उगल का तू Yes, देवाचा yes. गौरव पाहशील. Yes, Jesus. म्हणून आपली आशा कायम कर. Yes, तू Amen. देवाचा गौरव पाहशील. Yes, Jesus. परमेश्वर देव तुला निराशे लावणार नाही. Yes, Amen. देव तुझ्या जीवनात कार्य करल. Yes, तू Jesus. प्रभूची महिमा पाहशील. Yes, Father. देव नक्कीच तुला तुझ्या आनंदाद्वारे आशीर्वादित करल. Yes, आणि तू Jesus. देवाचा महिमा पाहशील. Yes, Come on Amen. everyone, आपलं मुख उघडूया. Yes, Jesus. आपला विश्वास जाहीर करू Jesus. का देवा तू अद्भुत गोष्टी करणार Yes, आहे. yes, sir. देवा तू मार्ग मोकळे करणार Yes, आहे. Jesus. मी जर या बंधना स्थितीमध्ये अडकलोय, Yes. ज्याप्रमाणे दावीद अडकला होता, Yes, पण देवा Jesus. मला माहित आहे या मरणाच्या दारीतून तू मला उचलू Yes, शकतो. Jesus. इथून पण परमेश्वर तू माझे रिपोर्ट बदलू शकतो. इथून पण ज्याप्रमाणे हिजकियाच्या आयुष्याची वाढ केली, Yes, तोच Jesus. परमेश्वर देव तू माझ्या पण आयुष्याची वाढ करू शकतो. Jesus, इव्हन जे Father. ऑनलाईन पाहतात, मी Yes, प्रभूच्या Father. नावाने तुम्हाला ब्लेस करतो. Yes, आणि Jesus. म्हणतो आशा कायम करा. या Yes, समय yes. ऑनलाईन माध्यमाने तुमच्या घरात देवाचं सामर्थ्य वाहो Yes, आणि तुम्ही Father, ब्लेस Lord. होऊन जाओ. Yes, कमॉन Jesus. प्रभू इथं आहे. Yes, प्रभू इथं Father. आहे. Yes, त्या प्रभूची Jesus. महिमा करू. Yes, त्या प्रभूला Lord. गौरव देऊया आपण. Yes, हो Jesus. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. येशू. हो Thank you, थँक्यू जीसस. Jesus. हालेलुया धन्यवाद प्रभू येशू. येशू. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. कमॉन एक धन्यवाद आराधनेचं बाबा. गीत घेऊ Thank you, आणि त्यात आपण Jesus. प्रार्थना करू. आपण येशू हेच घेऊया आपण. थँक्यू जीसस. हालेलुया प्रभू येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. पाहिलं Yes, yes, आणि Lord. आज त्यांनी तो घेरा तोडला. Yes, Jesus, त्यांनी Papa. आपल्याला निराशेतून बाहेर काढलं. Yes, Father, ते म्हणतात Lord. नाही प्रभू तू रोही आहे, Yes, Jesus. तू यहोवा इरे आहे, Yes, Amen. तू मिळून देणारा परमेश्वर आहे. मग मी का व्यर्थपणे निराश होऊ, मी का विचार करू. आज प्रत्येक निराशेचा आत्मा निघून जा. प्रत्येक विचाराचे बंधन तुटले जा. Jesus. प्रत्येक डिप्रेशनचा आत्मा, प्रत्येक चिंतेचा आत्मा, Yes, प्रत्येक yes, भीतीचा Father. आत्मा, Yes, प्रत्येक Jesus. दडपणाचा आत्मा Yes, yes, ईश्वर Lord. नावाने म्हणतो निघ, सोड विचार, सोड सोड विचार. नावामध्ये. आणि प्रभू मोकळ करणारा, Yes, Amen, तू शांती येणारा आहे. Yes, तू Jesus. शालोम आहे, Yes, तू शामा आहे, Yes, तू Jesus. यांच्या बरोबर आहे, तू Yes, गोष्टी Amen. बदलणारा परमेश्वर आहे. Yes, Jesus. तोच देव म्हणतो जास्त वेळ हे दिवस राहणार नाही, Yes, Amen. जास्त वेळ ही स्थिती राहणार नाही. Yes, Jesus. तू आपल्या विश्वासात जाहीर केला. Yes, yes, तू sir. याच दिवसांमध्ये, Yes, याच Father. आठवड्यामध्ये देवाचं कार्य पाहशील. Yes, Amen, त्या गोष्टी Amen.
थांबल्यात त्या मोकळ्या होतील, Yes, Jesus. ज्या गोष्टी बंद पडल्या होत्या त्या चालू होतील. Yes, Amen. तू देवाचा गौरव पाहशील, Yes, Jesus. आशीर्वाद तुझ्या दिशेने धावतील, Yes, देवाचं Father. कार्य तू अनुभवशील. Yes, कारण तू आता Amen. विचाराचा घेरा तोडलाय, Yes, Jesus. तू आपला विश्वास मोकळा केलाय. Yes, Amen. तर मी चिंता करणार नाही, Yes, मी विचार करणार नाही. Yes, मला Father. प्रभू आहे, Yes, मला Amen. परमेश्वर आहे, Yes, Lord. आणि मी जरी देवापासून दूर झालो, माझ्या देवाच्या काठीपासून मी